ऐकायचं वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा पोवाडा. धन्य धन्य बाजी प्रभू वीर धगधगता दिवस असो असो अंधार रण मैदान लढे झुंजार रण मैदान लढे झुंजार रण मैदान लढे झुंजार. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान झोपेतून जागा झाला आणि ओरडला, अब्बा अब शिवाजी को कौन पकडेगा हा सवाल विजापूर दरबारात उपस्थित झाला. आणि त्यावेळेला तेलंगणचा सिद्धी जोहर कडवा पठाण आणि फाजल खान प्रचंड अशी फौज घेऊन पन्हाळगडाकडे निघालेले आहेत. आणि अशा वेळेला माझा राजा या वेढ्यामध्ये अडकलेला आहे. काय करावं सुचेना. मार्च महिना गेला, एप्रिल गेला, मे जूनही गेला आणि आता मात्र काय करावं कळेना. आणि मग काय घडलं, काय काही सुचणार शुभाला हो, काही सुचणार शुभाला, काय सुचणार शिवबाला हो, काय सुचणार शिवबाला, काय सुचणार शिवबाला हो, काय सुचणार शिवबाला. सिद्धीने घातला भाला हो, सिद्धीने घातला भाला, सिद्धीने घातला घाला हो, सिद्धीने घातला घाला, सिद्धीने घातला घाला हो, सिद्धीने घातला घाला. आणि अशा वेळेला शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. राजांनी काय केलं, निरोप सांगा माझा. काय आलो शरण सांगा सिद्धीला होते तुम्हाला गड किल्ल्याला, तुम्हाला गड किल्ल्याला होते, तुम्हाला गड किल्ल्याला, तुम्हाला गड किल्ल्याला होते, तुम्हाला गड किल्ल्याला. उद्या करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला, जी तुमच्या भेटीला, उद्या करतो दस्तखत येतो तुमच्या भेटीला, जी तुमच्या भेटीला. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. राजांनी आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा बोलणारा तो म्हणजे शिवा काशीद. त्याला बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा, हे शिवा, आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, भाई राज जातो की. पण शिवा, हे शिवा, याचा काय परिणाम होईल माहितीये तुला? शिवा म्हणाला, भाई राज जातो की. आणि याचा परिणाम, मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच ना राज. पण राज, तुम्ही सुखरूप विशाळ गडावरती पोहोचलात ना राज, तर माझ्या जीवाचं सोनं व्हायलो राज. एवढी संधी द्या की राजा, एवढी संधी द्या. त्यावेळेला माझ्या राजाने शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. आणि शिवा म्हणाला, राजा आमच्या सारख्यासाठी आपल्या डोळ्यातून अश्रू आलं, आणखी काय पाहिजे या शिवाला? पडलेले एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे 600 मावळे बाजी प्रभू बांदल महाराजांची पालखी घेऊन निघाले. तो दिवस कोणता होता? तो आजचा दिवस होता 12 जुलै 1660. आणि म्हणून बाजी प्रभूंना वंदना. निघाले कसे, कशा कशा रात्रीच्या पहिल्या प्रहरास